सर्वांना प्रतीक्षा होती ती अजित पवारांच्या प्रतिक्रियेची। सुरुवातीला अजित पवारांनी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र दिवस सरतेवेळी अजित दादा हे कॅमेऱ्यासमोर आलेच। मात्र अजित पवारांनी घेतलेली भूमिका ऐकून पार्थ पवारांना देखील थोडंसं आश्चर्य वाटलं असेल। असं अजित पवार नेमकं म्हणाले तरी काय ते आपण पाहूया। मुलगा पार्थच्या जमीन व्यवहार प्रकरणी हात झटकण्याचा प्रयत्न। तीन महिन्यांपासून अजित पवारांना प्रकरण माहीत होतं। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं। त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। अजित पवारांनी समजावूनही पार्थकडून जमिनीचा व्यवहार, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। हे प्रश्न जन्माला घातले आहेत ते स्वतः अजित पवारांनीच। पार्थ पवारांच्या कंपनीनं पुण्यातल्या कोरेगाव पार्क सारख्या मोक्याच्या ठिकाणी 1800 कोटींची जमीन फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून 300 कोटींना घेतल्याचा आरोप होतोय। थोरल्या लेकरावर होणाऱ्या आरोपांवर स्वतः अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून कुणाच्याही भुवया उंचावतील। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं। त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। संपूर्ण प्रकरणाशी दुरान्वय संबंध नसल्याचा दावा करताना अजित पवारांनी 3.5 दशकाच्या राजकीय कारकिर्दीची आठवण करून दिली। चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो, परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांच्या व्यवसाय करतात, परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। जमिनीच्या व्यवहारासाठी पार्थ पवारांच्या कंपनीनं जो पत्ता नमूद केला त्यावर देखील रोखठोक अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं। माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे, समजलं का? पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहार वादाच्या गर्तेत अडकल्यानंतर सर्व विरोधकांनी पवार पिता पुत्रासह महायुती सरकारला, विशेषतः देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली। 1800 कोटी रुपयाची मालमत्ता, मालकाचा पत्ता नाही, सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं। आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी इथे दुर्लक्ष करणार, सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का, की यावर कारवाई करणार आहात? हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय। प्रकरण गंभीर असल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं, तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याचे तत्काळ आदेशही दिले। मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ काय असू शकतो यावर राजकीय पंडितांनी डोकं खाजवायला सुरुवात केली। जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत। निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो। जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे। राजकारणात नसूनही अजित पवारांशी वेगवेगळ्या प्रकरणावरून पंगा घेणाऱ्या अंजली दमानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतला, तर बावनकुळे देखील दमानी यांकडून दाखल होणाऱ्या तक्रारीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसतंय।
मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे, कारण ह्याची लेखी तक्रार मी करणार आहे आणि यांचं अति होतंय. 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणाची चौकशी अजून व्हायची आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाचा निकाल लावला आणि हा निकाल लावताना 2029ची भविष्यवाणीही केली. आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं, मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय होणार? काही होणार नाही. कारण आताची परिस्थिती अशी आहे, अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे. मग आता तर कुबड्या पाहिजेत. मग कुबडी आता फेकण्याची ताकद, हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील. काय होणार नाही. क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंबलत, ते बसतील पैसे कमवून, जमीन कमवून. म्हणतात ना, कालाय तस्मै नमः. भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला होता. तोच नियम अजित पवारांच्या बाबतीत लागू झाला पाहिजे अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली. मी म्हणतोय की या व्यवहाराची पूर्णपणे चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा. पूर्ण व्यवहार झाला आणि त्याच्यात अजितदादांचा काहीही संबंध आढळला आणि राजीनामा परत घ्यावा. पण नैतिक जबाबदारी तर स्वीकारली पाहिजे. आपला मुलगा त्या ठिकाणी व्यवहार केलेला सरकारी जमीन आहे, आता नसताना तर कसं होईल? सगळे विरोधक अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर तुटून पडले. अपवाद एकच, तो म्हणजे सुप्रिया सुळेंचा. आत्याला आपल्या भाच्यावर पूर्ण विश्वास आहे. एकतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा किऑस झालेला आहे. कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली, मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही. मी पार्थची सकाळीच बोलले, जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे, काय ही बातमी, मला समजून तरी सांग. त्याचं म्हणणं आहे, आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय. तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. सरकारी जमीन अशी विकता येते का? त्याचा एक प्रोसेस आहे. मग हा प्रोसेस फॉलो केला का नाही ह्याचं उत्तर कोण देऊ शकतं आपल्याला? ह्याचं उत्तर फक्त पुण्याचे कलेक्टर देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याची आपण एक वाट बघूया. एक. दुसरं, मग जमिनीचा व्यवहार झाला का नाही हा तहसीलदार काय म्हणतात की मी सहीच नाही केली. अरे या बाबांनी सहीच नाही केली तर व्यवहार झाला का नाही झाला हे किती कन्फ्युजिंग आहे का नाही? राजकारणात टायमिंगला फार महत्त्व असतं. सध्या चांदा ते बांदा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर हे जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उजेडात येणं हा योगायोग म्हणायचा की राजकीय डावपेच, असा प्रश्न राजकारण कळणाऱ्याला नक्कीच पडलाय. पार्थ म्हणजे अर्जुनाचं दुसरं नाव. जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे पार्थ पवारांपेक्षा अजित पवार मोठ्या चक्रव्यूहात सापडले. प्रश्न हा आहे की हा चक्रव्यूह मित्र म्हणून घेणाऱ्यांनीच आखलाय की विरोधकांनी? आणि दांडगा राजकीय अनुभव असणारे अजितदादा हा चक्रव्यूह भजण्यात यशस्वी होणार का? मंदार गोंजारीसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.